आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी आमच्या संस्थेतर्फे वारीचं नियोजन केलं जातं आणि आमच्या ज्युनियर कॉलेजच्या प्रिन्सिपल सीमा मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आता ही दिंडीचं प्रस्थान होणार आहे। ही दिंडी रहेजाच्या इथल्या देवीच्या देवळापर्यंत जाईल, याची यथायोग्य पूजा केली जाईल, तिथे आरती केली जाईल आणि परत इथे येईल। यामध्ये विद्यार्थ्यांचा खूप उत्साह असतो आणि विद्यार्थ्यांना एक आपल्या संस्कृतीची जाण होते आणि वारीचं महत्त्व पण त्यांना शाळेमध्ये कॉलेजमध्ये समजून सांगितलेलं आहे। धन्यवाद। सांगाल आज वारीचं दिंडीचं आयोजन केलेलं आहे। उद्या आषाढी एकादशी आणि दरवर्षी आनंद विश्व गुरुकुल आषाढी एकादशीच्या निमित्ताने या वारीचं आम्ही लोक आयोजन करतो आणि एक संपूर्ण थोड्या परिसरात फिरून ही वारी एखाद्या मंदिरात जाऊन, यावेळेस आम्ही भवानीच्या मंदिरात जाणार आहोत आणि तिथे मग आरती परफॉर्म केल्या जाईल आणि मुलांना आषाढी एकादशीचं, कारण आता ही जी आपली परंपरा आहे ही कुठेतरी सगळ्या मुलांना, आत्ताच्या आधुनिक मुलांना ती कळायला हवी, म्हणून हे एक पारंपरिक आम्ही दिंडी अशी इथे दरवर्षी काढतो। वारी मागची एक संपूर्ण एक महत्वाची भावना म्हणजे सगळ्यांना एक तर जसं आपला हा आहे विठ्ठल रखुमाई आहे, त्यांचं जे आहे की उभा विटेवरी, एक मुलांना सगळं त्यांच्याबद्दल कळायला हवं, कारण संस्कृतीमध्ये कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी आजकाल शाळेमध्ये नाही शिकवल्या जात। तर हे असे आयोजन केल्याने त्यांच्यामध्ये एक तर एकोपा वाढतो। आता आमच्या बरोबर नर्सिंगचे पण, आमचे नर्सिंग कॉलेज आहे त्याचे पण मुलं आहेत, NSS चे मुलं आहेत, NCC चे मुलं आहेत, तर सगळ्यांनी मिळून एका दिवशी एकत्र यायचं आणि दिंडी काढायची, असं याचं मुख्य आयोजनचं महत्त्व आहे।